विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे 2024 पासून ज्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होत आहेत, त्या परीक्षांच्या संदर्भातील असाइनमेंट सबमिशनच्या संदर्भात विद्यापीठानं 20 मार्च 2024 रोजी सूचनापत्र क्रमांक 3 प्रसारित केलेलं आहे. या प्रसारित केलेल्या परिपत्रकानुसार आपणा सर्वांना जाणून घ्यावं लागेल, की यावर्षी ज्याला आपण सेकंड सेमिस्टर म्हणतो, पी-जी अभ्यासक्रमांचं सेकंड सेमिस्टर, त्यांना असाइनमेंट सबमिशनच्या संदर्भामध्ये काय बदल झालेला आहे आणि हे परिपत्रक कोणाकोणाला लागू आहे, याचे परिणाम कोणाकोणावर होणार आहेत, तर ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या परिपत्रकानुसार NEP 2020 नुसार जे शिक्षणक्रम अभ्यासक्रम 2023-24 या वर्षी सुरू झालेले आहेत, त्यांचं जे सेकंड सेमिस्टरचे स्वाध्याय आहेत, त्या स्वाध्याय सबमिशनच्या संदर्भामध्ये हे महत्त्वाचं परिपत्रक आहे. या परिपत्रकामध्ये काय सांगितलं ते आपण बघूया. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार नव्याने विकसित व सुरू झालेल्या शिक्षणक्रमांसाठीच्या कोणकोणत्या अभ्यासक्रम आहेत पहा, की ज्यांच्यासाठी हे परिपत्रक लागू आहे. M.Com, त्याचबरोबर MA एज्युकेशन M83, MA उर्दू M48, MA मराठी M49, MA इकॉनॉमिक्स M50, M58, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन M59, MA हिंदी M60, MA हिस्ट्री, फी 151 MSc मॅथमॅटिक्स, फी 152 MSc इन एन्व्हायर्मेंटल सायन्स, फी 153 MSc इन फिजिक्स, फी 154 MSc इन केमिस्ट्री, फी 155 MSc इन झूलॉजी, फी 156 MSc इन बॉटनी. म्हणजेच हे NEP 2020 नुसार यावर्षी जे 14 अभ्यासक्रम सुरू झालेत, या अभ्यासक्रमाच्या द्वितीय सेमिस्टरसाठी सेकंड सेमिस्टरसाठी विद्यार्थ्यांनी गृहपाठ हे पूर्वीच्या पद्धतीने तयार करून अभ्यास केंद्रावर जमा न करता ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर PDF स्वरूपात अपलोड करण्यासाठी लॉग इन उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले गृहपाठ हे ऑनलाईन पद्धतीने समंत्रकांच्या लॉग इनमधून तपासण्याबाबतची सुविधा सुरू करावयाची आहे. म्हणजेच हे जे 14 अभ्यासक्रमांची मी आता या ठिकाणी नावं घेतली, जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, त्या 14 अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सेकंड सेमिस्टरसाठीचे जे स्वाध्याय आहेत, ते स्वाध्याय पूर्वीच्या पद्धतीनं आपल्या अभ्यास केंद्रावर जमा न करता ते आता विद्यापीठ पोर्टलला ऑनलाईन पद्धतीनं PDF रूपामध्ये अपलोड करायचे आहेत आणि ते अपलोड केलेले स्वाध्याय समंत्रकाच्या लॉग इन ID मधून त्यांना तपासून ती पुढे गुणदानाची प्रक्रिया करणार आहेत. मात्र याच्या संदर्भातली जी सविस्तर सूचना आहे ती लवकरच विद्यापीठाकडून आपणा सर्वांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. वेबसाईटवरून ती उपलब्ध असणार आहे. आणि या 14 अभ्यासक्रमांच्या शिवाय इतर सर्व अभ्यासक्रमांचे जे विद्यार्थी असतील, मग ते BA असतील, BCom असतील, BSc असतील, B.Ed असेल, DSM असेल, त्याचबरोबर इतर वेगळे MA असतील की ज्यांना NEP 2020 लागू नाही आहे, अशा सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मात्र पूर्वीच्याच प्रचलित कार्यपद्धतीनुसार म्हणजेच आपले स्वाध्याय आपण अभ्यास केंद्रावर जमा करणं, आपल्या अभ्यास केंद्राच्या समंत्रकांनी ते तपासून ऑफलाईन पद्धत असेल त्या पद्धतीने ते तपासलेले गुण विद्यापीठाच्या ऑनलाईन पोर्टलला नोंदवणं, ही सर्व प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच करावयाची आहे, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या निश्चितपणे द्यायला विसरू नका. आणि आपल्याला कशा प्रकारचे व्हिडिओ आणखी बनवणं गरजेचं आहे, कशा स्वरूपाची माहिती आपल्याला हवी, त्या संदर्भात देखील आपण कॉमेंट बॉक्समध्ये सजेशन देऊ शकता, सूचना देऊ शकता. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत थँक्यू सो मच.